आणि महत्त्वाची बातमी, वरळीमधल्या सेंट रेजेस हॉटेलमध्ये भाजप आणि ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये राडा झाला। युनियनचा बोर्ड लावण्यावरून कार्यकर्ते भिडले। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली तर राडा करणाऱ्यांवर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। वरळीतल्या सेंट रेजेस हॉटेलमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला। युनियनचा बोर्ड लावण्यासाठी भाजप कार्यकर्ते हॉटेलमध्ये गेले। त्यांनी युनियनचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला। यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले। एकमेकांच्या अंगावर बोर्ड भिरकवण्याचा प्रयत्न झाला। हे सर्व बाहेरून आणलेली पोरं आहेत। एक ही या विभागात तुम्ही मला दाखवा की ह्या विभागातला कोणतरी आहे। आम्ही इथं स्थानिक लोक आहेत, आम्ही मिळून मिसळून काम करतोय। इतके वर्ष युनियन चालवतोय। इथं भारतीय कामगार सेनेचा वर्षानुवर्ष युनियन आहे। प्रत्येक वेळी ही लोक अशीच पद्धतीने सत्तेचा गैरवापर करण्यास बघत आहेत। 10 वर्ष जर त्यांना न्याय हक्क मिळाला नाही कामगारांना, म्हणून ते कामगार आमच्याकडे आलेले आहेत। आम्हाला कामगारांच्या बाजूने उभा राहायचंय। आम्ही बोट टोकून जाणार, आमच्या कार्यालयाचा बोट टोकणार। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची चांगली जमछक झाली। बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। याआधी विमानतळ आणि मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भारत आणि ठाकरेंचे शिवसेनेत असेच वाद झाले होते। वांद्र्यातल्या ताजलँड्स अँड हॉटेलमध्येही भाजप आणि ठाकरेंचे शिवसैनिक आमने सामने आले होते। तसाच वाद आता वरळीच्या सेंट रेजेस हॉटेलमध्येही पाहायला मिळालाय। युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी। पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही। ती कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही, त्यावर कारवाई होईल। युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची। पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे, काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात। भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष, काही कामगार संघटना नाही आहे। आणि कामगार संघटना असेल तर त्याच्यात काही सदस्य असले पाहिजे तरच तिथं फलक लावता येतो। परंतु मॅनेजमेंटवर दबाव आणून राजकीय सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पार्टी स्वतःच्या संघटना ज्याच्यात सदस्य शून्य आहे अशा पद्धतीनं अशा ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतात। देशभरातल्या अनेक एअरपोर्टवर आजही इंडिगोची 500हून अधिक विमानं रद्द झाली। विमानं रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला। पाहूया। देशभरातल्या अनेक एअरपोर्ट्सवर आज इंडिगोची 500हून अधिक विमानं रद्द झाली। दिल्ली, बंगळुरू, पुणे, हैदराबाद या एअरपोर्ट्सवर प्रवाशांचे यामुळे प्रचंड हाल झाले। तर विमानं रद्द होण्यामुळे प्रवाशांचाही संतापाचा कडेलोट झाला। 24 तास वाट बघून सुद्धा सूचना न मिळणं, खाण्यापिण्यासाठी भांडणं, सामानासाठी भानगडी असे अनेक प्रकार पाहायला मिळाले। तर मुंबई विमानतळावर काही प्रवाशांनी विमान रद्द झाल्यानं पैशांसाठी गोंधळ घातला। सामान मिळत नसल्यानं काही प्रवाशांनी तोडफोडीचाही प्रयत्न करत संताप व्यक्त केला। या दृश्यांमध्ये 2 महिला संताप व्यक्त करताना दिसतात।
इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी वेडे झालात का अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे प्रवासी चांगलेच भडकले. पागल क्या हो गए? पागल कर दिया हम लोगों को और बोल रहे पागल हो गए. अरे पागल है तुम लोगों ने किया यार. पागल हम लोग बच्चे हमारे पास छोटे छोटे यार. आने दो पुलिस को. क्या पुलिस को बुलाओ ना. बुलाओ. अरे छोटे छोटे का गोल्ड चला गया है. किसी की बहन की शादी थी. वन ऑफ माय फ्रेंड ही इज फ्रॉम जेद्दा मक्का. वो 3 दिन से एयरपोर्ट पे उनको खाना प्रोवाइड नहीं किया, उनको पानी नहीं प्रोवाइड किया, उनका गोल्ड नहीं, उनको मैसेज नहीं. वो लोगों ने एक मिस्टर दिनेश ने बोला एक काम कीजिए, आप मेरे मैयत पे से चले जाइए. ये उन्होंने उनके शब्द थे. हम कब से है, हमारा मेरा बच्चा रो रहा था वहाँ पर. प्लीज प्रोवाइड मी सम वाटर. ही जस्ट 7 years old kid मैम. हाँ वो लोग वो तक नहीं कर पाए. ब्लड आ रहा, ब्लड चाहिए दे दो. सर हम ऐसा नहीं कर सकते. क्यों नहीं कर सकते? दिल्लीच्या एका व्हिडिओत एक वडील आपल्या मुलीसाठी सॅनिटरी पॅड मागतानाचा व्हिडिओही व्हायरल झालाय. या व्हिडिओवरून समाज माध्यमांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. पानी नहीं दे रहा, खाना नहीं दे रहा, प्यार नहीं मिल रहा. किधर है आनंद? किधर है? नीचे सो रहा है मेरा बेटी. गेल्या 4 दिवसात इंडिगोची 1200हून अधिक विमानं रद्द झाली. विमानं रद्द झाल्यामुळे देशभरातल्या मोठ्या एअरपोर्ट्सवर गोंधळ आणि अफरातफरीचा माहोल पाहायला मिळाला. पैसा दो, अभी पैसा दो, अभी क्या, अभी पैसा दो, अभी करो. 4 दिन बाद क्यों करेंगे? अगर यही टिकट हम कैंसिल करते हैं, पूरा पैसा कट करते हो आप लोग. ये टिकट अभी 70,000 का दिख रहा है. क्यों दिख रहा है? 4 गुना इंटरेस्ट के साथ पैसा दो सब क्लाइंट का. हम लोग तुम्हारे नौकर नहीं है. इंडिगोचं विमान रद्द झाल्यानं एक मराठी कपल आपल्याच रिसेप्शनसाठी पोहोचू शकलं नाही. त्यांना स्वतःच्याच रिसेप्शनमध्ये ऑनलाईन हजेरी लावावी लागली. काही प्रवाशांनी इंडिगो प्रशासनाविरोधात विमानतळावरच जोरदार घोषणाबाजी केली. अनाउन्समेंट सुरू आहे. मागचे जवळपास 3.5 तास एअरपोर्टवर होतो. खासदार अमोल कोल्हेंना सुद्धा इंडिगोच्या विमानसेवेचा फटका बसलाय. विमान रद्द झाल्यानं कोल्हेंना विमानतळावरून माघारी परतावं लागलं. वाईट होतं. 3.5 तासानंतर आता फ्लाईट कॅन्सल झाल्याचा मेसेज आला. एअरपोर्टवर एवढा वेळ खरं तर घालवला आणि निवांतपणे लिहायला वेळ मिळाला. फ्लाईट कॅन्सल झाली असं मनस्ताप आहे, पण होऊ दिला नाही तर जास्त बरं पडतं. इंडिगोची विमानं रद्द झाल्यानं इतर विमान कंपन्यांनी त्यांचे रेट प्रचंड प्रमाणात वाढवले. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर अक्षरशः गगनाला भिडलेत. पुणे ते मुंबई विमान प्रवासाचं तिकीट तब्बल 61,000 रुपये झालंय. पुणे ते दिल्ली विमानाचं तिकीट 27,000, तर पुणे ते बंगळुरू विमानाचं तिकीट 49,000 रुपये झालंय. मुंबई ते बंगळुरू तिकीट 41,400 रुपये आहे, तर मुंबई ते दिल्ली हे तिकीट 83,821 रुपये. डीजीसीएनं यावर उपाय म्हणून तात्काळ लागू केलेले नियम आता मागे घेतलेत. डीजीसीएच्या नवीन नियमांमुळे इंडिगोला कर्मचारी आणि पायलट्सची कमतरता भासत होती. पागल क्या हो गए? पागल कर दिया हम लोगों को और बोल रहे पागल हो गए. पायलट्स आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमानं रद्द होत होती. डीजीसीएनं 7 दिवसांच्या कामानंतर कर्मचाऱ्यांना 48 तास आराम अनिवार्य केला होता.
आता DGCAनं हा नियम मागे घेतलाय. कर्मचाऱ्यांसाठी जुने नियम लागू केल्यानं आता स्थिती पूर्ववत होण्याची शक्यता आहे. दरम्यान इंडिगोनं सर्व प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला, पण आता या वादावर पडदा टाकला जात असल्याचं चित्र आहे. निवडणुका संपल्यावर सर्व विसरलं पाहिजे असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. यावर आम्हालाही वाद वाढवायला वेळ नाही असं निलेश राणे यांनी म्हटलंय. सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेला वाद शिवसेना आणि भाजपचे नेते विसरल्याचं चित्र आहे. कारण निवडणूक संपल्यावर सर्व विसरलं पाहिजे असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय. तर वाद वाढवायला आम्हालाही वेळ नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय. निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे. हे सगळं जे तुम्ही म्हणताय हे मी पुराव्यासकट दिलेलं आहे. मी फक्त आरोप केले नाही. तुम्ही म्हणतात आरोप केले, आरोप नाही केले. मी मतदार यादीमध्ये जे काय होतं ते दाखवलं नावासकट. स्पेसिफिक मी कोणावर आरोप केले नाहीत. कारण का वैयक्तिक माझा वाद नाहीये. निवडणूक अशी होता कामा नाही. तरी चव्हाण साहेब बॉस आहेत आणि बॉसच्या माध्यमातून जे काय घडत गेलं मला असं वाटलं की त्यांना ते कळावं आणि त्यांना मी सांगावं, एवढाच तो विषय होता. महायुतीतल्या फोडाफोडीवरही वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. जे घडलं त्या गोष्टींवर पडदा टाकला पाहिजे असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याची माहिती आहे. एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत. त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे. तो तुम्हाला वाढवायचा असेल, आम्हाला नाही. आम्हाला काय वाढवायचं नाही वाद. कोणाला वाढवायचं असेल तर मला माहीत नाही. आम्हाला अजिबात ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. अहो भरपूर कामं करायची. मी ग्रामीण भागातला आमदार आहे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे जे प्रश्न मला विचारते ना, ग्रामीण भागामध्ये काही किंमत नाही या प्रश्नाला. आमच्यात मतभेद झाले, मनभेद नाही झाले. मतभेद हे मिटू शकतात, मनभेद हे चव्हाट्यावर येतात. काही वेळा मनभेदामुळं आपली राज्याचे वेगवेगळ्या विषयाला वेगळं वळण मिळतं. पण हे मतभेद असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी काही कमी जास्त झालं आहे. आमचे मतभेद दूर होतील. तर फडणवीस भाजपच नव्हे तर इतर पक्ष सुद्धा कसे चालतील ते ठरवतात असं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलं. तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसल्यावर सर्वांची कॉलर टाईट होईल असंही मंत्री लोढा म्हणाले. जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं. भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवा भाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है. और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आप कोई डिसाइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो भी आगे की कुर्सी पर बिठाएंगे. सपकाळांकडून फडणवीसांचा पुन्हा दरिंदा जल्लाद गजनी असा उल्लेख करण्यात आलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर पुन्हा अशी टीका केली. राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शहा फडणवीसांचं काम रबर स्टॅम्प सारखं असं सपकाळ म्हणाले. आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वरांकडे गहाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहेत असं देखील चित्र आहे. संदर्भात आम्हाला काय म्हणावं लागतं, त्यांना दरिंदा म्हणावं लागतं कारण ते तसे वागतात. त्यांना जल्लाद म्हणावं लागतं कारण ते लोकशाहीच्या सर्व मूल्यांना फाशी देत आहेत. आणि विसरायची तर एवढी त्यांना सवय लागली आहे की त्यांना गजनी देखील म्हणावं लागतंय. टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षकांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. मोठ्या संख्येनं संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यामध्ये सहभागी झाले. टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षकांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. मोठ्या संख्येनं संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले.
सुप्रीम कोर्टाने शिक्षकांना टीईटी सक्तीची असल्याचा निर्णय दिलाय. त्यावर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षकांची मागणी आहे. दरम्यान शिक्षण संचालनालयाने वेतन कपातीचा इशारा दिल्यानंतर सुद्धा शिक्षक संपावर गेले. पुण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या गेटवर शिक्षकांनी आंदोलन केलं. कोल्हापुरात सर्व शैक्षणिक संघटनांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एकत्र मोर्चा काढला. नाशिकमध्ये सुद्धा शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी मोर्चा काढला. सोलापूरमध्ये जिल्हा परिषद तसंच खासगी शाळेतील शिक्षकांकडनं आज काम बंद आंदोलन करण्यात आलं. संपामध्ये सहभागी होणाऱ्यांचं वेतन कपात केलं जाईल असा इशारा दिल्यामुळे मुंबईत वेगळं चित्र दिसलं. काही ठिकाणी शाळा बंद तर काही ठिकाणी शाळा सुरू होत्या. शिक्षकांच्या मागण्या काय आहेत ते आपण पाहूया. तर सरसकट सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट रद्द करावी. 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करावा. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व विभागातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षकांना 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी. शिक्षण सेवक पद रद्द करून सुरुवातीपासूनच शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करावी. हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला 9 तारखेला या मागणीला घेऊन संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील शिक्षक ही मागणी घेऊन विधान भवनावरती धडकणार आहेत. टीईटी परीक्षा से अचानक और पूर्वलक्षी प्रभाव से अनिवार्य कर देने के कारण अध्यक्ष महोदय, जब ये शिक्षक नियुक्त हुए थे तब टीईटी जैसी कोई शर्त मौजूद नहीं थी. इतने वर्षों के बाद यह कहना कि नौकरी बनाए रखनी है तो टीईटी पास करो, यह सरासर अन्याय है. यह प्रशासनिक गलती का भार शिक्षकों पर थोपना है.